आजच्या मननासाठी आपण स्तोत्र संहिता याचा 68वा अध्याय आणि 5वं वचन वाचूया. स्तोत्र 68 आणि 5. Psalm 68 and verse 5. पितृहीनांचा पिता, विधवांचा कैवारी असा देव आपल्या पवित्र स्थानी आहे. वाचलेलं वचन देवबाप आम्हासाठी आशीर्वादाचं असं करूया. वचनात म्हटलंय प्रियानो, आपला देव कसा आहे तर म्हटलंय पितृहीनांचा पिता, ज्यांना पिता नाही त्यांचा तो पिता आहे. आणि विधवा म्हणजे काय तर एक बेसहारा अशी व्यक्ती, पती छत्र गमावलेली अशी व्यक्ती, जिला पती नाही, तिला विधवा आम्ही म्हणतो. आणि या विधवांचा कैवार या जगामध्ये बघितलं तर कोण आहे प्रियानो, नाही का? मनुष्यामध्ये तर तिचा कैवार घेणार असं कोणी नाही. पण देवबाप म्हणत आहे मी विधवांचा कैवारी असं आहे. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की प्रभू श्री ख्रिस्त जसं चालला त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही चालावं. जसं पहिल्या पेत्राच्या पत्रामध्ये म्हटलंय ना, तो जसा चालला तसं चालून आम्ही चालावं म्हणून त्याने कित्ता घालून दिला आहे. आणि 1 योहान 2:6 मध्ये असं म्हटलं आहे, मी त्याच्या ठाई राहतो असे म्हणणाऱ्याने तो जसा चालला तसं चालले पाहिजे, नाही का? मग आम्ही प्रत्येक जण त्याच्या ठाई राहतो असं आम्ही म्हणतो, पण तो जसा चालला तसं चालले पाहिजे. त्याच्या जीवन आयुष्यातील त्याच्या सेवेमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्याने विशेष विधवांची काळजी घेतलेली आहे. विशेष त्याचं लक्ष विधवा स्त्रियाकडे होतं. आणि जुन्या करारात देखील आम्हाला पाहायला मिळतं की अनेक विधवांचं देवबापाने सहाय्य केलेलं आहे असं आम्हाला पाहायला मिळतं. आणि जुन्या करारात आम्ही बघितलं तर आम्हाला सारफत गावातील विधवा ठाऊक आहे, नाही का? त्या संबंधाने आम्ही 1 राजे 17वा अध्याय आणि 8 ते 16 या वचनामध्ये सारफत येथील विधवेविषयी पाहतो. एलियाला देवाने त्या ठिकाणी पाठवलं. आणि मग असा विचार येतो की एलियाला देवाने एखाद्या श्रीमंत मनुष्याकडे का पाठवलं नाही? तर देवाला त्या विधवेच्या द्वारे गौरव करून घ्यायचं होतं, म्हणून एलिया संदेष्टाला त्या विधवेकडे त्याने पाठवलं. आणि विधवेने जे सहाय्य त्याला केलं प्रियानं, आम्हाला पाहायला मिळतं की ती काटक्या गोळा करत होती, वेशी जवळ होती आणि प्रभू त्या ठिकाणी आज चालला होता. आणि प्रभूने तिला हाक मारून म्हटलं, माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण आणि काय कर, थोडस पाणी पात्रात घेऊन ये. पण तिने काय म्हटलं, माझ्या घरी फक्त मूठभर पीठ आहे आणि कुपीत थोडस तेल आहे आणि मी त्याची भाकर करन आणि मी आणि माझा मुलगा ते खाऊ आणि मरून जाऊ. पण प्रभूने त्या एलिया संदेष्टाने काय म्हटलं, प्रथम माझ्यासाठी तू एक भाकरीचा तुकडा घेऊन ये आणि पाणी घेऊन ये. आणि तिने प्रियानो त्याचं आज्ञा पालन केलं. आणि देवाने सांगितल्याप्रमाणे त्या सारफत येथील विधवेची देवाने काळजी घेतली. आणि पुढचा वसंत ऋतू येईपर्यंत तिच्या मडक्यातले पीठ आणि तिच्या कुपीतले तेल संपलं नाही असं आम्हाला पाहायला मिळतं. त्यानंतर आम्ही पाहतो कदाचित तो मुलाने मग तिची काळजी घेतली. अशा रीतीने सारफत गावातील विधवेचं देवाने सहाय्य केलं. तसंच आम्ही 2 राजे 4था अध्याय 8 ते 37 वचनामध्ये शुनेम येथील स्त्रीविषयी आम्हाला पाहायला मिळतं. थोर स्त्री त्या गावात राहत होती आणि तिने बघितलं त्या आलिशा संदेष्टाला त्या वाटेने तो जात येत असे. आणि तिने आपल्या पतीला सांगून त्याच्यासाठी धाब्यावर एक लहानशी खोली तयार केली. त्याच्यामध्ये एक खाट ठेवली, एक मेज ठेवला, एक खुर्ची ठेवली, एक समय ठेवली. आणि ज्या ज्या वेळेला तो येत असे त्या त्या वेळेला त्या ठिकाणी तो उतरत असे, त्या ठिकाणी तो भोजन करीत असे. आणि अशा रीतीने त्या स्त्रीने काय केलं, अशा रीतीने देवाच्या सेवकाची व्यवस्था केली. त्याच्यानंतर आम्हाला 8व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं की त्या देशामध्ये 2 राजे 8:1 ते 6 मध्ये आम्ही वाचतो, त्या देशामध्ये मोठा दुष्काळ 7 वर्षासाठी पडणार होता. आणि अलिशा संदेष्टाने तिला सांगितलं की तू पलिष्ठाच्या देशामध्ये जाऊन राहा. आणि देवाच्या संदेष्टाच्या सांगण्याप्रमाणे ती पलिष्ठाच्या देशात जाऊन राहिली. आणि 7 वर्षानंतर आम्ही बघतो की ती परत तिच्या गावी आली. त्यावेळेला आम्ही बघतो की तिचं घर आणि तिचं जमीन हे तिच्या ताब्यामध्ये नव्हती. मग ती तक्रार देण्यासाठी राजाकडे आपला अर्ज घेऊन गेली.
त्यावेळेला राजाकडे देवाचा सेवक, अलिशाचा सेवक गेहजी हा त्या राजाबरोबर बोलत होता आणि अलिशा संदेष्ट्याने चमत्कार केले होते. त्या चमत्काराचं वर्णन तो करत होता आणि त्याच वेळेला तो म्हणत होता, अलिशाने एका मृत मुलाला जिवंत केलं. आणि असं तो सांगत असताना ती स्त्री त्या मुलाला घेऊन त्या ठिकाणी गेली. त्या ठिकाणी फक्त स्त्री आणि मुलगा आहे, याचा अर्थ पती तिच्या बरोबर नव्हता, ती विधवा होती. आणि मग राजाने तिला म्हटलं, तुला काय अर्ज आहे? मग तिने म्हटलं की महाराज, मी गेले होते आणि 7 वर्ष झाले आणि माझं घर आणि माझी जमीन हे परत मला मिळवून द्या. राजाने एका अंमलदाराला बोलवलं आणि म्हटलं, हिला घेऊन जा आणि हिची जमीन आणि जिचं शेत, जे काही घर आहे ते शेत आणि ते शेताचं 7 वर्षाचं उत्पन्न तिला मिळवून देण्याची काय कर, तजवीज कर, असं अलिशाने त्याला राजाने सांगितलं. आणि अशा रीतीने प्रियानो त्या विधवेची गरज देवाने भागवली. देवासाठी जे काही आम्ही करतो प्रियानो, त्याचा ऋणी देव राहत नाही, तर तो आमच्या गरजा देखील भागवितो. त्याच अध्यायामध्ये आम्हाला 4थ्या अध्यायाच्या 1 ते 7 वचनामध्ये विधवा व तेल याविषयी पाहायला मिळतं. संदेष्टाच्या शिष्यापैकी एक शिष्य अलिशाचा होता आणि तो मरण पावला. पण त्याने काही कर्ज घेतलं होतं कोणाकडून तरी. तो कर्जदार आला आणि काय करू लागला, त्या बाईला म्हणू लागला की माझं कर्ज तू फेड, आणि कर्ज तू फेडलं नाहीस तर तुझ्या 2 मुलांना ते घेऊन जातो, असं म्हटलं. मग ती देवाच्या संदेष्टाकडे गेली, अलिशाकडे, आणि अलिशाने म्हटलं, तुझ्यासाठी मी काय करू, नाही का? मग अलिशाने म्हटलं, तुझ्याजवळ काय आहे? ती म्हणाली, आपल्या दासीच्या घरामध्ये 1 घडा तेलाशिवाय काहीच नाही. मग अलिशाने म्हटलं, जा आणि शेजाऱ्या पाजाऱ्याकडून सर्व रिकामी भांडी गोळा कर आणि तू आणि मुलगा आतमध्ये जा, दार बंद करा आणि ते तेल त्या ठिकाणी प्रत्येक भांड्यामध्ये होता. आणि अशा रीतीने प्रत्येक भांड भरत होतं. आणि शेवटी ती म्हणाली, आता मुला जाऊन एखादं भांड बघ आतलं. तर मुलाने म्हटलं, आता एकही भांड शिल्लक नाही. आणि मग काय झालं, ते तेल वाढवायचं संपलं. मग अलिशाने तिला सांगितलं, जा हे तेल विक आणि याच्यातून तुझं कर्ज फेड, आणि कर्ज फेड आणि उरलेल्या पैशातून तुझा आणि मुलाचा काय कर, उदरनिर्वाह कर. अशा रीतीने देवाने त्या विधवेची देखील गरज भागवली प्रियानो. आणि आम्हाला नवीन करारामध्ये देखील पाहायला मिळतं. नाईन गावातील विधवा, लूक 7वा अध्याय 11 ते 17 वचनामध्ये पाहतो. तिचा एकुलता एक मुलगा होता, तो देखील मरण पावला होता प्रियानो. त्या विधवा स्त्रीचा एकच आधार होता, तिला जगण्याची एकच आशा होती, एकुलता एक मुलगा, तोही मरण पावला. कशा रीतीने दुःखाचा डोंगर तिच्यावर कोसळला होता. आणि अशा रीतीने प्रभू त्या वेशीमध्ये गावात प्रवेश करत होता आणि हे लोक त्याला पुरण्यासाठी घेऊन चालले होते. आणि प्रभूने त्या ठिकाणी त्यांना थांबवलं, असं आम्हाला पाहायला मिळतं. आणि त्या बाईचं त्याने शोक बघितला आणि तिला म्हटलं, रडू नको, नाही का? आणि मग त्याने तिळडीला स्पर्श केला आणि आम्ही पाहतो की त्या मुलाला त्याने जिवंत असं उभा केलं. तिला मुलाला तिच्या आईच्या हवाली केलं. अशा रीतीने प्रियानो त्या विधवेची देखील त्याने काय केली, गरज भागवली, असं आम्हाला पाहायला मिळतं. त्यानंतर आम्ही सुरफिनिकी स्त्री बद्दल देखील मार्क 7 आणि 24 ते 30 वचनामध्ये वाचतो. ती एक अन्य जाती स्त्री होती आणि तिने तिच्याकडे येऊन विनंती केली की माझी मुलगी मरावयास टेकली आहे, तिला येऊन तुम्ही काय करा, जिवंत करा. आणि प्रभूने तिला म्हटलं, मुलांची भाकर घेऊन कुत्र्यांना टाकणे हे योग्य नाही. तरी तिने म्हटलं, महाराज, कुत्रे देखील मेजावरून पडलेला चूर खातात, नाही का? आणि तिचा आग्रह प्रभूने पाहिला आणि तिला सांगितलं, जा तू आपल्या घरी आणि तुझी मुलगी बरी झालेली आहे. आणि ती घरी गेली, त्यावेळेला तिला समजलं की तिची मुलगी जिवंत झालेली आहे, वाचलेली आहे. आणि अशा रीतीने तिची प्रभूने गरज भागवली, असं आम्हाला पाहायला मिळतं. प्रभू श्री ख्रिस्त वधस्तंभावर असताना अत्यंत क्लेशामध्ये, अत्यंत त्रासामध्ये, दुःखामध्ये तो असताना आम्ही पाहतो की वधस्तंभावर असताना त्याने आपल्या आईची तरतूद केली. त्याने तिला म्हटलं, त्याने त्याला प्रभूने योहानाकडे पाहून म्हटलं, योहाना, पहा ही तुझी आई. आणि मरियेकडे पाहून त्याने म्हटलं, बाई, पहा तुझा मुलगा. आणि अशा रीतीने योहानाला जबाबदारी प्रभूने दिली. आणि आम्ही बघतो की त्यानंतर
युहानाने तिला आपल्या घरात ठेवून घेतलं असं आम्हाला पाहायला मिळतं. त्यावेळेला आम्हाला योसेफ त्या ठिकाणी दिसत नाही, नाही का? त्यानंतर आम्ही हन्ना नावाच्या एका संदिष्टीबद्दल देखील लुकाचं शुभवर्तमान 2 अध्याय 36 ते 38 वचनामध्ये वाचतो की ते मंदिरात त्या ठिकाणी उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करत होते असं आम्हाला पाहायला मिळतं. आणि त्याच वेळेला आम्ही बघतो की प्रभू श्रीकृष्णाचे आईबाप त्याला समर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी त्याला घेऊन आले आणि हन्ना देखील त्या ठिकाणी आली. तिने देवाचे आभार मानले आणि तिच्याबद्दल त्याच्याबद्दल ती लोकांना सांगू लागली असं आम्हाला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी जी राहत होती ती मंदिर सोडून जात नसे असं तिच्याबद्दल म्हटलंय. आणि संदिष्टी होती, ज्या ज्या वेळेला लोक त्या ठिकाणी येत असत चर्चमध्ये, त्याच्या वेळेला तिच्यासाठी काहीतरी घेऊन येत असत आणि ती देखील त्यांना देवाच्या गोष्टी सांगत असे. अशा रीतीने त्या स्त्रीची देखील देवाने काळजी घेतली असं आम्हाला पाहायला मिळतं. 2 टोल्या दानपात्रात टाकणारी विधवा ही देखील आम्हाला ठाऊक आहे. तिच्याजवळ काही नव्हतं, मोठमोठ्या रकमा लोक दानपात्रात टाकत होते, पण ही विधवा आली आणि तिने काय केलं? 2 टोल्या त्या ठिकाणी दानपात्रामध्ये टाकल्या आणि प्रभूने तिच्याकडे बघितलं आणि शेवटी प्रभूने म्हटलं, ह्या सर्वांनी जे काही दान दिलेलं आहे त्या सर्वापेक्षा हिने अधिक टाकलं आहे. हिने आपली पूर्ण कमताई टाकलेली आहे. त्या विधवेने स्वतःची काळजी चिंता केली नाही की आता मी जर हे 2 टोल्या टाकल्या तर मला खर्चण्यासाठी काहीच असणार नाही, असं तिने विचार न करता प्रभूसाठी जो त्याग केला आणि निश्चितच प्रभूने तिची काळजी घेतली असं आम्हाला पाहायला मिळतं प्रियानं. आणि अशा रीतीने ह्या विधवेची देखील प्रभूने काळजी घेतली असं आम्हाला पाहायला मिळतं. आणि जे बेसहारा होते अशांची देखील त्याने काळजी घेतली आणि विधवेला त्रास देणाऱ्या लोकांचा प्रभूने निषेध केलेला आहे असं देखील आम्हाला पाहायला मिळतं. आणि मत्तई 23 आणि 14 अध्याय आम्हाला ठाऊक आहे, प्रभूने अनेकांचा धिक्कार त्या ठिकाणी केलेला आहे. आणि त्या ठिकाणी त्याने शास्त्री आणि पुरुषांना देखील त्याने असं म्हटलंय, नाही का, की तुम्ही विधवांची घरे खाऊन टाकिता आणि ढोंगाने लांब लांब प्रार्थना करिता असं देखील प्रभूने त्यांना म्हटलेलं आहे, नाही का? आणि अशा रीतीने त्या काळच्या विधवामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की शास्त्री पुरुषी लोक होते, ते विधवांना त्रास देत होते आणि त्यांना त्यांना चांगल्या प्रकारे वागणूक देत नव्हते, त्यांचा सन्मान करत नव्हते, म्हणून प्रभूने त्यांचा धिक्कार केलेला आहे. आणि आम्हाला स्तोत्र 140 आणि 9 आणि यशिया 1:17 आणि इर्मया 7:6 यामध्ये देखील प्रभूने म्हटलंय, नाही का, देव कसा आहे तर विधवांची दाद घेणार आहे, तो विधवांचा कैवारी असं आहे. आणि जे काही विधवांना परका पोरकी आणि विधवा यांना ते जाचतात त्यांचा देखील त्याने इर्मया 7:6 मध्ये निषेध केलेला आहे प्रियानं. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की प्रभूने अशा रीतीने किती उदाहरणं आम्ही पाहिली प्रियानो, त्याने विधवेचा कैवार घेतलेला आहे. तसंच आम्हाला मार्था, मरिया आणि लाजार याच्याविषयी देखील पाहायला मिळतं. या तिघाविषयी आम्हाला पाहायला मिळतं का मार्था, मरिया, लाजार यामध्ये आम्हाला असं दिसत नाही की त्या ठिकाणी कोणाचा विवाह झालेला आहे असं आम्हाला वाचायला मिळत नाही. पण त्या ठिकाणी लाजार हा त्या मार्था आणि मरिया यांचा एक आधार होता प्रियानो, कमावता होता तो. तो त्या कुटुंबाची काळजी घेत होता. आणि काही दिवसानंतर आम्ही पाहतो की प्रभू त्या बेथानी या ठिकाणी जात असे तेव्हा त्या घरामध्ये उतरत असे असं आम्हाला पाहायला मिळतं. आणि मार्था त्याच्यासाठी स्वयंपाकघरामध्ये व्यस्त होती आणि मरिया त्याच्या चरणाजवळ बसून त्याचं भाषण ऐकत होती. पण लाजार त्या ठिकाणी नव्हता. तरी देखील असं म्हटलंय, त्या लाजारावर प्रभूचे प्रेम होतं. तो मरण पावला आणि मरण पावल्यानंतर दोन्ही बहिणी अत्यंत शोकामध्ये, त्रासामध्ये होत्या, दुःखात होत्या. त्यावेळेला प्रभूने योहान 11 अध्याय 12 अध्याय यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू त्याच्या कबरेजवळ गेला. 4 दिवस त्याला कबरेत ठेवून झाले होते. प्रभूने त्याला लाजरा बाहेर ये असं म्हणून हाक मारली. तो बाहेर आला प्रियानो. आणि त्या दोन्ही बहिणींना किती आनंद झाला. आणि 12व्या अध्यायामध्ये त्यांनी जेवणावळ केली आणि त्या जेवणावळामध्ये
लाजर देखील प्रभूच्या बरोबर मेजावर बसलेला होता. त्या ठिकाणी देखील भोजन करणाऱ्यापैकी तो होता आणि त्याला उठवलं. त्यावेळेला आम्ही पाहतो की अनेक यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला असं आम्हाला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे आम्ही देवाच्या वचनामध्ये अनितिमान न्यायाधीश व अत्याग्रही विधवा यांच्याबद्दल देखील आम्हाला पाहायला मिळतं. एका गावात अनितिमान न्यायाधीश होता. तो देवावर त्याचा विश्वास नव्हता आणि मनुष्याला तो जुमानत नसे. तर एक विधवा येऊन त्याच्याकडे आपला अर्ज दाखल करत होती. माझी दाद घ्या आणि माझ्या प्रतिवादांचा न्याय करा असं म्हणत होती. पण काही दिवस तो ऐकेना प्रियानो. त्याने तिचं ऐकलं नाही आणि मग आम्हाला पाहायला मिळतं ती विधवा नेहमी जाऊन त्याला त्रास देत असे. त्यावेळेला त्याने काय म्हटलं, ही विधवा येऊन मला घडी घडी त्रास देते आणि ही मला रंजिश आणते, म्हणून मी हिचं काम करल. आणि आम्हाला पाहायला मिळतं की त्या अनितिमान न्यायाधीशाने नीतिमान असल्यासारखा देवाने त्याला केलं आणि त्या विधवेची त्याने काळजी घेतली, तिची दाद घेतली, तिचा निकाल त्याने दिला आणि प्रतिवाद्यांना शिक्षा आणि तिला एक चांगल्या प्रकारे मोबदला आणि फायदा प्राप्त झाला असं आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून प्रियानं देवाच्या वचनात जसं त्याने केलं तसं आम्हाला करायचं आहे. विशेष करून आम्हाला विधवा स्त्रियांची काळजी घ्यायची. इतकंच नाही तर आम्हाला ठाऊक आहे की मत्तईच्या 25व्या अध्यायामध्ये त्या 6 गोष्टी सांगितलेल्या आहेत नाही का. 6 गोष्टी आम्हाला करण्याची गरज आहे नाही का. आणि त्या ठिकाणी ते उजवीकडे उभा होते. त्यांना प्रभूने म्हटलं, पित्याचे आशीर्वादित हो, तुम्ही या नाही का. आणि मग त्यांनी म्हटलं, तुम्ही माझ्यासाठी फार चांगलं केलं. आणि प्रभूने म्हटलं, तुम्ही माझ्यासाठी काय केलं नाही का. आणि मग प्रभूने म्हटलं, मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही खावायला दिले, मी उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, मी ताणलेला होतो तेव्हा मला तुम्ही पाणी दिले नाही का. आणि त्यानंतर मी परका होतो, तुम्ही मला घरात घेतले, मी आजारी होतो, तुम्ही माझ्या भेटीला आला, मी बंदीशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. आणि प्रभूने म्हटलं, त्या लोकांनी म्हटलं, प्रभू आम्ही तुम्हाला असं कधी केलं. तर त्यांनी काय म्हटलं, ज्या अर्थी तुम्ही या लहानातील एकाला केलं त्या अर्थी ते मला केल्यासारखं आहे प्रियानं. आणि म्हणून विधवांची काळजी घ्यायची आणि 6 गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यांना त्याने म्हटलं, माझ्या पित्याचे आशीर्वादित हो या. आणि ज्यांनी असं केलं नाही त्यांना त्याने काय म्हटलं नाही का. नाही त्यांना त्याने म्हटलं, अहो शापग्रस्त हो, माझ्या पुढून निघून जा नाही का. प्रभूने त्यांना शिक्षा ठोठावली. पण ज्यांनी त्या 6 गोष्टी केल्या त्याचा त्याने सन्मान केला. आशीर्वादित हो लोक असं म्हटलं. आणि म्हणून देवबाप आमचं सहाय्य करो. त्या गोष्टी आज आम्ही पाहण्यास देवाने आमचं सहाय्य केलं. देवाने शक्ती सामर्थ्य पुरवलं. सुंदर असा दिवस आम्हाला दाखवला. सुंदर असं वातावरण त्याने दिलं आणि वचन देखील मला सांगण्याची देवाने संधी दिली, सहाय्य केलं. त्याबद्दल देखील मी देवाचे आभार मानतो. सर्वांना प्रेमाचा सलाम. आमेन.